अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। वेगाच्या या दुनियेत तंत्रज्ञान बदलतंय, निसर्ग आव्हान देतोय आणि विज्ञान रोज नवनवीन स्वप्न पाहत आहे। क्लिकच्या पलीकडचं जग आणि मानवी कल्पनेच्या बाहेरच्या घटना काय घडतंय या विस्तीर्ण विश्वात शोधूया रहस्य, अनुभवूया निसर्गाची किमया। चला तर मग सुरू करूयात पुढारी न्यूजचं खास बातमीपत्र विश्वसंचार, जिथे जग तुमच्याशी जोडतं। जगातील 99% रेबीजची प्रकरणं ही कुत्र्यांच्या चावण्यामुळे होतात असा जागतिक आरोग्य संघटनेचा आकडा सांगतो। पण कुत्र्याशिवाय वटवाघळासारखे इतर प्राणी सुद्धा किती जीवघेणे ठरू शकतात याचं एक भयानक उदाहरण कॅनडामध्ये समोर आलेलं आहे। सुट्ट्या घालवायला गेलेल्या एका 11 वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर झोपेत वटवाघूळ बसलं। शरीरावर कुठेही चावल्याची खूण नव्हती, मात्र वटवाघळाच्या लाळेतून पसरलेल्या संसर्गामुळे या मुलाला रेबीज झाला आणि त्याचा मृत्यू झाला। रेबीजची लक्षणं एकदा शरीरामध्ये दिसू लागली की माणूस वाचणं अशक्य होतं का? वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊयात। कॅनडाच्या ऑन्टारियोमध्ये एका सुट्टीच्या रात्री निसर्गाच्या सानिध्यात झोपलेल्या 11 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर अचानक एक वटवाघूळ येऊन बसलं। मुलानं त्याला हातानं बाजूला केलं आणि वडिलांनी त्याला घराबाहेर हाकलवून दिलं। चेहऱ्यावर चावल्याची किंवा ओरखडल्याची कोणतीही खूण नसल्यानं कुटुंबियांनी याकडे किरकोळ घटना म्हणून दुर्लक्ष केलं। पण हाच निष्काळजीपणा पुढे काळ ठरला। घटनेच्या 19 दिवसानंतर मुलाचा चेहरा सुजला आणि सुन्न पडला। डॉक्टरांनी सुरुवातीला याला बेल्स पाल्सी समजून उपचार केले, पण काहीच फरक पडला नाही। हळूहळू चिमुरड्याला तीव्र ताप आला, पाणी गिळताना त्रास होऊ लागला आणि तो भ्रमात बोलू लागला। शेवटी तपासणीत समोर आलं की त्याला वटवाघळाच्या लाळेतून थेट रेबीजची लागण झाली आहे। अखेर रुग्णालयात दाखल केल्याच्या 17व्या दिवशी या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला। रेबीज फक्त कुत्र्याच्या चावण्यानंच नाही तर वटवाघळासारख्या वन्यजीवांच्या संपर्कात आल्यानेही होऊ शकतो। हेच या धक्कादायक घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। लक्षणं दिसण्यापूर्वीच घेतलेली एक लस या मुलाचा जीव वाचवू शकली असती। गर्दी, गोंधळ आणि स्वस्त भाजी खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड। पण ही गर्दी मुंबईच्या दादर भाजी मार्केटची नाहीये, तर थेट अमेरिकेतल्या न्यू जर्सीची आहे। होय, अमेरिकेत एका नवीन भारतीय ग्रोसरी स्टोअरच्या उद्घाटनाच्या दरम्यान असा काही राडा झाला की तिथल्या पोलिसांनाही घाम फुटला। स्वस्त भाज्या आणि ऑफर्सच्या नादात भारतीयांनी न्यू जर्सीला थेट भाजी मंडई नेमकं कसं बनवलं बघूयात। अमेरिकेत राहूनही भारतीयांची आपल्या मातीशी आणि खास करून स्वस्त भाजी खरेदी करण्याच्या सवयीची असलेली नाळ तुटलेली नाहीये। याचाच प्रत्यय नुकताच न्यू जर्सीमध्ये आला। या ठिकाणी एका नवीन इंडियन ग्रोसरी स्टोअरच्या ग्रँड ओपनिंगला भारतीय ग्राहकांनी अशी काही तुफान गर्दी केली की न्यू जर्सीच्या त्या पॉश भागात थेट मुंबई पुण्याच्या भाजी मंडईची कळा आली होती। उद्घाटन होतं आणि याच निमित्तानं स्टोअरना ताज्या भाज्या, भारतीय मसाले आणि स्नॅक्सवर बंपर डिस्काउंट जाहीर केलं होतं। मग काय, सूट मिळताच आजूबाजूच्या भागातील भारतीय नागरिक खरेदीसाठी तुटून पडले। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक हातात शॉपिंग ट्रॉल्या घेऊन एकमेकांना मागे टाकत दुकानात धावताना दिसतात। बघता बघता स्टोअरच्या बाहेर मैलोन मैल लांब रांगा लागल्या आणि परिस्थिती हाताच्या बाहेर गेली। अमेरिकेतील शिस्तप्रिय वातावरण बाजूला सारून स्वस्त कोथिंबीर, मिरच्या आणि गृहोपयोगी वस्तू पटकावण्यासाठी चाललेली ही धावपळ पाहून स्थानिक नेटकऱ्यांनी हे अमेरिका आहे की दादरचं भाजी मार्केट असा मजेशीर सवालही करत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू केली आहे। एका छोट्या सवलतीनं 7 समुद्रापारही भारतीयांना त्यांच्या हक्काच्या बाजाराची आठवण करून दिली, हे मात्र नक्की। कधी विचार केलाय का, जर पूर्वीच्या काळी कागद किंवा तंत्रज्ञान नव्हतं तर लोकांनी जाहिराती नेमक्या कशा केल्या असतील? प्राचीन इजिप्तमध्ये लोकांनी याचा एक भन्नाट तोडगा काढला होता, तो म्हणजे थेट दगडांवर घोषणा करणं। होय, तिथून सुरू झालेला हा जाहिरात फलकांचा प्रवास आज आपल्या मोबाईल स्क्रीन आणि रस्त्यांवरच्या डिजिटल बोर्ड पर्यंत नेमका कसा पोहोचला जाणून घेऊयात।
रस्त्यावरून जाताना आपल्याला आकर्षित करणारे मोठमोठे जाहिरात फलक तुम्ही रोज पाहता, पण याचा इतिहास तब्बल हजारो वर्ष जुना आहे. या रंजक प्रवासाची सुरुवात झाली ती प्राचीन इजिप्तमध्ये. त्या काळात कागद किंवा तंत्रज्ञान नसल्यामुळे दगडाच्या मोठमोठ्या स्तंभांवर शासकीय किंवा व्यापारी घोषणा कोरल्या जायच्या. हीच जगातली पहिली आउटडोअर जाहिरात होती. पुढे 15व्या शतकात लिथोग्राफिक प्रिंटिंगचा शोध लागला आणि दगडांची जागा छापील पोस्टर्सनं घेतली. 19व्या शतकापर्यंत गर्दीच्या ठिकाणी भिंतींवर पोस्टर चिकटवण्याची क्रेज वाढली आणि 1830च्या दशकात खऱ्या अर्थानं आधुनिक बिलबोर्डचा जन्म झाला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला या बिलबोर्डचा आकार प्रमाणित करण्यात आला, ज्यामुळे मोठ्या ब्रँड्सनी यात रस दाखवला आणि बलाढ्य ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजचा उदय झाला. 1960च्या दशकात बस शेल्टर्सवर जाहिराती झळकू लागल्या, तर 1990च्या दशकात डिजिटल बिलबोर्डच्या एंट्रीनं या क्षेत्रात खरी क्रांती घडवली. एका क्लिकवर सेकंदात जाहिरात बदलण्याची ताकद देणारा हा प्रवास आज आपल्या डोळ्यांच्या समोर एका नव्या डिजिटल अवतारामध्ये उभा आहे. महागड्या आणि लक्झरी गाड्यांची क्रेज जगभरात पाहायला मिळते, पण जरा विचार करा, जर एखादी लक्झरी कार रस्त्यावरून जाताना हिऱ्यासारखी चमकू लागली तर? होय, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये असाच एक थक्क करणारा प्रयोग पाहायला मिळालाय. एका कारला चक्क लाखो मौल्यवान स्वारोव्हस्की स्फटिकांनी सजवण्यात आलंय. ही कार नेमकी कशी दिसते आणि ही कार रस्त्यावर आणणं नेमकं किती आव्हानात्मक आहे, जाणून घेऊयात. वाहनप्रेमी आणि कार कस्टमायझेशनच्या दुनियेत दरवेळी काहीतरी अद्भुत पाहायला मिळतं, पण सध्या मॉस्कोमध्ये झालेला एक अवाढव्य प्रयोग सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका अव्वल लक्झरी कारला चक्क लाखो मौल्यवान स्वारोव्हस्की स्फटिकांनी सजवण्यात आलं होतं. ही कार रस्त्यावरून जाताना एखाद्या चालत्या बोलत्या हिऱ्यासारखी लखलखत होती. कारला हे अतिवैभवी रूप देण्यासाठी कस्टमायझेशन तज्ञांनी आणि कुशल कारागिरांनी शेकडो तासांचे अथक परिश्रम घेतलेत. कारच्या बोनेट पासून ते अगदी बंपर आणि साइड पॅनल्स पर्यंतच्या प्रत्येक भागावर अत्यंत सूक्ष्मतेनं हे स्फटिक हातानं चिकटवण्यात आलेले आहेत. लख्ख सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटच्या खाली या कारची चमक इतकी विलोभनीय दिसते की पाहणारे थक्क होतात. नेटकऱ्यांनी तर या गाडीला चाकांवरचा हिरा अशीच उपमा दिली आहे. पण ही कार दिसायला जितकी वैभवशाली आहे, तितकीच तिची देखभाल करणं म्हणजे एक मोठं आव्हान आहे. या कारला सामान्य गाड्यांसारखं धुता येत नाही, त्यासाठी विशेष तंत्राचा वापर करावा लागतो. शिवाय रस्त्यांवरची धूळ, माती आणि हवामानापासून या मौल्यवान स्फटिकांचं रक्षण करणं आणि सुरक्षेच्या कारणास्तव तिला सामान्य रस्त्यांवर फिरवणं प्रचंड जोखमीचं आहे. यापूर्वी मर्सिडीज बेन्झ, लंबोर्गिनी आणि रोल्स रॉयस अशा महागड्या गाड्यांवर स्वारोव्हस्की स्फटिक बसवण्याचे प्रयोग झाले असले तरी या नव्या कारच्या लुकनं सध्या जगभरातील कारप्रेमींना वेड लावलंय. दिवस बदलला की जग बदलतं आणि जगासोबत आपण. एका देशातली हालचाल आणि दुसऱ्या देशातलं आर्थिक गणित, तिथल्या घडामोडी थेट आपल्या आयुष्यावर नेमक्या कशा प्रकारे परिणाम करतायत हेच आपण आजच्या विश्वसंचारमध्ये अनुभवलंय. या वेगवान घडामोडींसह विश्वसंचारमध्ये इथेच थांबतेय. भेटूयात नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.